नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणेश उत्सव आलाय आणि सगळ्यांच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अशा काही गोष्टी आहेत ज्या गणेशोत्सवाच्या काळात करायला हव्यात आणि काही गोष्टी अशाही आहेत ज्या आपण गणेशोत्सवाच्या काळात करणं टाळावं, ज्यामुळे बाप्पांची कृपा आपल्या जीवनात सदैव राहील. धनधान्य, आरोग्य आणि सुख समृद्धी कधीही कमी होणार नाही. आपण बाप्पाला प्रसन्न केलं तर आपल्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होतील. पण जर या गोष्टी दुर्लक्षित केल्या तर आयुष्यात वारंवार अडचणी येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातल्या शेवटच्या 2 गोष्टी बहुतेक लोक करायला विसरतात आणि त्याचा परिणाम खूप गंभीर होऊ शकतो बरं का. गणेशोत्सवात सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे की घरात बाप्पाची मूर्ती आणताना ती उत्तर पूर्व दिशेला किंवा ईशान्य कोपऱ्यात बसवावी. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा देवस्थान मानली जाते आणि इथे बाप्पा बसवले तर घरात सकारात्मक ऊर्जा, समृद्धी आणि आरोग्य वाढतं. जर मूर्ती चुकीच्या ठिकाणी बसवली तर घरात वाद, तणाव, आर्थिक नुकसान होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्यात. तुम्हाला माहिती आहे का, गणपती बाप्पाला 21 दुर्वा अर्पण केल्याने आपले 21 प्रकारचे दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं. ही गोष्ट खूप साधी वाटते, पण ज्योतिषशास्त्रानुसार दुर्वेचं महत्त्व खूप मोठं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. मोदक फक्त एक गोड पदार्थच नाहीये, तर त्यात आनंद, पूर्णत्व आणि ज्ञानाचं प्रतीक आहे. त्यामुळे रोज बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करायला विसरू नका. चौथी गोष्ट म्हणजे गणेशोत्सवाच्या काळात घरात शक्यतो वाद, राग, अपशब्द वापरू नये. या दिवसात घरातलं वातावरण जितकं शांत आणि भक्तिमय, आनंदी ठेवता येईल तितकं ठेवावं. 5वी गोष्ट म्हणजे गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष आणि गणेश मंत्राचं दररोज पठण करावं. त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि बाप्पा अडथळे दूर करतात. 6वी गोष्ट म्हणजे बाप्पाची स्थापना झाल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ आरती करावी. फक्त कुटुंबीयांनीच नाही, तर शेजारी आणि मित्रांना बोलवून सामायिक आरती केली तर त्याचं पुण्यफळ अधिक पटीने मिळतं. 7वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी त्यांना मनापासून निरोप द्यावा. लक्षात ठेवा, विसर्जन हा शेवट नसतो, तर एक सुरुवात असते. बाप्पांना प्रेमाने निरोप दिला तर ते पुन्हा पुढच्या वर्षी आपल्या जीवनात अधिक आनंद घेऊन येतात. हे 7 नियम खूप साधे आहेत, पण ज्योतिषशास्त्र आणि भक्ती परंपरेनुसार त्यांचं महत्त्व अफाट आहे. घरात बाप्पांची कृपा टिकवून ठेवायची असेल, नोकरी-धंद्यात यश हवं असेल, आरोग्य उत्तम राहावं असं वाटत असेल, तर या गोष्टींचं पालन करणं अत्यावश्यक आहे. अनेकदा लोक फक्त सजावट, मिठाई आणि आनंदात डुबून जातात, पण मूळ महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे तुम्ही या गणेशोत्सवात या 7 गोष्टी नक्की करा आणि बघा, तुमचं आयुष्य बदलतं ते. तुमचे अडथळे दूर होतील आणि बाप्पाची कृपा तुमच्यावर सतत राहील. धन्यवाद.